मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बरेच दिवस झाले मित्रांनो आपण व्हिडिओ बनवले नाही, कारण की इतर बरेचसे कामं चालू असतात। पावसामुळे सगळे कामं एकच आले। मक्का जमा करायचे ते, त्यात पाऊस पण चालू, कामं वेळ भेटला नाही। तर बघा, आपण जे व्हिडिओ बनवत होतो शेळीपालनाबद्दल, तर त्या व्हिडिओ बनवला आज मला तर वाटते 15-20 दिवसापूर्वी आपण हा एक आज व्हिडिओ बनवतोय। तर व्हिडिओचा मुद्दा असा आहे की शेळीपालनामध्ये चारा किती महत्त्वाचा असतो। म्हणजे चारा नियोजन ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण शेळीपालन चालू करायला पाहिजे। म्हणजे आपल्याला जर आता शेळीपालन चालू करायचं तर याच्या आधी आपण 6 महिन्यापूर्वीच आपण चारा लागवड करायला पाहिजे, तरच शेळीपालन आपलं पुढं सक्सेस होऊ शकतं किंवा शेळीपालन टिकू शकतं। कारण की यांना बाकी काही नसलं तरी चालेल, निवारीची सोय नसली तरी चालेल, पण मग चारा पोटभर पाहिजे। त्यावेळेसच त्यांची तब्येत वगैरे एकदम स्ट्रॉंग असती। कारण की आपण एक वेळेस शेड कमी खर्चात बांधा, पण मग चारा चांगला प्रोटीनयुक्त चारे लावा आणि भरपूर असे चारे लावा। हे बघा, आपण इकडं तुम्ही बघतच असाल चारा लागवड आपण केलेली आहे। समोर दिसतंय मेथी घास, स्मार्ट नेपियर, पूर्ण प्रकारचे आपल्याकडे नेपियर लावलेले, मेथी घास वगैरे आपल्याकडे, म्हणजे सर्व काही एकदम असं ह्याच्यात आपण सगळं लावलेलं आहे। तर ज्यांना कुणाला जर शेळीपालन करायचं तर त्यांनी, मला तर वाटतं, पहिले सर्वप्रथम चारा लागवड, मग चारा लागवडीनंतर मग आपण ब्रीड कोणती घ्यायची त्याच्यावर यायला पाहिजे। ब्रीड आपण शक्यतो, मला तर वाटतं आपल्याला करायचं काय त्याच्यानुसार ब्रीड घ्यायला पाहिजे। आपल्याला ईद मार्केट करायचं की कटिंग मार्केट करायचं की ब्रीडिंग मार्केट, याच्यानुसार आपण जर ब्रीड खरेदी केली तर आपला कधी फार्म सक्सेस होऊ शकतो। नाही तर आपल्याला करायचं ब्रीडिंग मार्केट आणि आपण घेतलं गावरान शेळ्या, हे जमणार नाही। तर त्यासाठी आपण ब्रीड चूज करायला पाहिजे। आपण काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, तर त्यासाठी एक अनुभवी लोकांचं आपण अनुभव घ्यायला पाहिजे ब्रीडनुसार आपण। कारण की अनुभव घेतल्याशिवाय शेळीपालन ही सक्सेस होत नाही। कारण की एका जणाच्या भरोश्यावर आणि एका जणाच्या याच्यावर शेळीपालन चालणारं असं नसतं। तर याच्यामध्ये बरेचसे जणांचे अनुभव घ्या, तरच आपण शेळीपालनामध्ये उतरा, शेळीपालन चालू करा। होतं काय, पैसा तर आता भरपूर जणांकडे, सगळ्याकडेच पैसा आहे, पण मग चुकी त्यांची इथं होती ब्रीड सिलेक्शन करत्या वेळेस। ब्रीड घेतली मागाची, पण विकायची कुठं याच्या वेळेस, म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी असतात। तर त्यांना आपण सांगू इच्छितो की पैसा महत्त्वाचा नाही इथं शेळीपालनामध्ये। पैसा आपल्याकडे कोटी रुपये असू द्या, पण इथं फक्त नॉलेज महत्त्वाचं आहे। आपल्याजवळ 1 रुपया नाही आहे, पण नॉलेज आहे, असं हे महत्त्वाचं आहे। लोकांकडे पैसा बराच आहे, 50-50 लाख रुपये, कोटी रुपये आपण शेळीपालनामध्ये गुंतवू शकतो, पण मग आपल्याकडे ज्ञान नाही त्या प्रकारे शेळीपालनाचं। इतर आहेत त्याचं काही नाही, शेळीपालनाचं ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच त्याच्यात पैसा गुंतवा। कारण की बरेचसे जण नोकऱ्या वगैरे सोडून शेळीपालन करत आहेत, तर हे न करता आपण